परिषदमधील नगरसेविका आणि महिला आणि बालकल्याणची सभापती म्हणून मी कार्यरत आहे. आमचं आंदोलन ह्यासाठी होत आहे की ओपन डम्पिंग बंद करावं. गेले 25-30 वर्ष फुरसुंगी उरळी देवाची घन कचरा या एकाच गोष्टीने खूप प्रॉब्लेम मध्ये आहे. घन कचरा म्हणजे आता उद्या पाऊस येईल, पावसामध्ये लिचिड पाणी जास्त तयार होतं, राप्त पाणी, आणि तेच पाणी आरोग्याला धोकादायक असू शकतं. त्याच्याने खूप आजार निर्माण होतात, माशा होतात, डास होतात. त्याच्यामुळे ओपन डम्पिंग कोर्टाने आदेश दिला होता ओपन डम्पिंग करू नका महानगरपालिकेला. तरी महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी ओपन डम्पिंग साठी मान्यता दिली. ही कशी दिली ही आम्हाला ही माहिती नाहीये, पण ही द्यायला नाही हवी. त्या अधिकाऱ्यांना पण म्हणावं की तुम्ही येऊन या एरियात राहा, म्हणजे तुम्हाला कळेल काय प्रॉब्लेम्स आहेत इथल्या सामान्य नागरिकांचे. नंतर काढा व्हिडिओ, पण त्यांची पण माहिती. कोर्टाने पुणे महानगरपालिकेला असा आदेश दिला आहे की ओपन डम्पिंग करू नका. तरीही महानगरपालिकेने कोर्टाचा अवमान करून इथे ओपन डम्पिंग चालू केलं आहे. त्यामुळे येथील फुरसुंगी उरळी देवाची सगळ्या लोकांना इथं खूप कचऱ्याचा त्रास सहन करावा लागत आहे. अजून पावसाळा यायचा आहे. ओपन डम्पिंग मुळे रापलेलं पाणी, लिचिड पाणी जमिनीत मुरतं आणि त्या दूषित पाणी पिऊन लोकांना कावीळ होती, डायरिया होतोय, वेगवेगळे आजार होत आहेत, उलट्या होत आहेत. आणि मी तर सर्व अधिकाऱ्यांना सांगेल की तुम्ही इथे या, राहा, मुक्काम करा, मग कळेल इथली परिस्थिती काय आहे आणि काय नाहीये. तुम्ही फक्त कचऱ्यावरती प्रक्रिया करा. आमचं त्याच्या बाबतीत काहीच मत नाहीये, पण ओपन डम्पिंग आम्ही करून देणार नाहीये आणि असंच आंदोलन राहणार आहे. काय नेमकं त्या आंदोलनाच्या माध्यमातून तुम्हाला मागण्या मांडायच्या काय सांगा? महत्वाचं म्हणजे फुरसुंगी उरुळी देवाची जो कचरा डेपोचा भाग आहे तो नगर परिषद होताना त्यांनी 4 सर्वे नंबर त्यांनी त्यांच्याकडे ठेवले. त्यांचा कोर्टाचा अवमान करून जे कोर्टाला त्यांनी ऍफिडेव्हिट दिलं होतं जुना आयुक्त साहेबांनी की आम्ही कधी ओपन डम्पिंग करणार नाही, तर ते कोर्टाचा अवमान करून त्यांनी ओपन डम्पिंग चालू केलेली आहे. आणि आमच्या फुरसुंगी उरुळी देवाच्या नागरिकांच्या आरोग्याशी अतिशय प्रकारे वाईट वागणूक देऊन आरोग्याशी जी खेळणूक चालू केलेली आहे त्यांनी. त्याच्यामुळं आमच्या भागामधले बोरिंगचे पाणी असतील, काळे पाणी झालेले, माशा, दुर्गंधी एवढी मोठी पसरलेली, आरोग्याचे श्वसनाचे त्रास चालू झालेले आहेत. तर याला पूर्णपणे जबाबदार पुणे महानगरपालिका आहे, हा आमचा त्यांना आरोप आहे. काही महिला भगिनी आंदोलनकर्त्या या ठिकाणी उपस्थित होत्या. कडकडच्या उन्हामध्ये हे आंदोलन सुरू आहे. अधिकाऱ्यांची मागणी आहे की 2 दिवसाचा कालावधी त्यांना द्यावा, त्यावरती त्यांनी तोडगा काढतील. मात्र या ठिकाणी आंदोलनकर्त्या महिला या ठिकाणी जागीच कोसळल्या आहेत. नेमकी ती महिला कशा संदर्भात कोसळल्या होत्या, काय त्या ज्या महिला आहेत त्या आंदोलनामधला एक भागच आहे की त्या महिलांची जिथं घरं आहेत ती कचरा डेपोला लागून आहेत. संकेत विहार असेल, पौरावचा भाग असेल, इथं इतकी दयनीय परिस्थिती आहे की त्यांच्या बोरलाही पाणी नाही, पाण्याच्या पाईपलाईन तिथं नाहीये. त्याच्यामुळं ते आंदोलन म्हणलं की चला पहिले चला आणि आमच्या सोयी सुविधा होत्या का त्यांच्यावर लक्ष असतं. पण ओपन डम्पिंग मुळे इतकी बेकार परिस्थिती त्यांच्या ओढवली गेलेली आहे की अतिशय त्या महिला इथं रखरखत्या उन्हामध्ये उभ्या होत्या, त्या कोसळल्या. त्यांना आता ऍडमिट केलेलं आहे. आरोग्याच्या इतक्या प्रश्न निर्माण झालेले की ते प्रश्न सुधारण्याचे कुठेही मार्ग नाहीयेत. त्यामुळे आमची एकच मागणी आहे आता की हा ओपन डम्पिंग पहिला बंद केला पाहिजे. आपलं हे आंदोलन कधीपर्यंत चालणार आहे काय? आता आम्ही जवळजवळ 15 दिवस झालं महानगरपालिकेच्या माध्यमातून त्यांना पत्र देत होतो की असं करायला आम्हाला भाग पाडू नका. आंदोलन जर चालू केलं तर ते बंद करता येणार नाही, कारण तुम्ही ओपन डम्पिंग एवढ्या मोठ्या प्रमाणात केलेलं आहे. 20-22 हजार टन तिथं कचरा आणून केलं. आणि आता जर बघितलं तर गाड्यांची रांग लागलेली आहे. तर पुण्यामध्ये लोक राहतात आणि फुरसुंगी आणि उरुळी देवाची मध्ये लोक नाही राहत का, असा मोठा प्रश्न पडलेला आहे आता आम्हाला. फुरसुंगी आणि उरुळी देवाचीचे जे नागरिक आहे, आम्ही जे आंदोलन उभारलेलं आहे त्या उभारण्याचा साधा आणि एक सरळ प्रश्न आहे की बाबा हे जे ओपन डम्पिंग ज्यांनी केलेलं आहे त्यांच्यावर गुन्हे दाखल करा. हे एमपीसीबीचं काम आहे.
आणि ओपन डम्पिंग जो केलेला आहे तो उचला, प्रोसेस प्लांट मध्ये घाला, तोपर्यंत आम्ही थांबणार नाही. ही शेवटची आमची एकच घोषणा आहे. आता महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे की काही वेळ तुम्ही आम्हाला द्यायला पाहिजे, 2-3 दिवसाचा वेळ दिला ना आम्ही. महानगरपालिकेला वेळ दिला ना, भरपूर वेळ दिला. 15 दिवस झाला आम्ही वेळ त्यांच्या दारात चक्कर मारत होतो, तर आम्हाला कुत्र्यासारखी वागणूक तिथे दिली. कुणी साधं विचारलं नाही. आम्ही वाट बघत होतो त्यांना की या हे बघा तुम्ही काहीतरी करा. शेवटी रस्त्यावर उतरावं लागले आणि त्यानंतर महानगरपालिकेचे अधिकारी आज इथं आलेत. मी भावना अजिंक्य ढमाळ, नगरसेविका म्हणून मी फुरसुंगी उरुळी देवाच्या इथनं निवडून आलेली आहे आणि मी पाणी पुरवठा या सभापती पदावर मी काम पण करते. पण आजची जी परिस्थिती पाहता, जे आपल्याकडे ओपन डम्पिंग कचऱ्याचं चालू आहे, जे महानगरपालिकेकडनं वारंवार होत आहे, ते काय थांबवत अधिकारी काही थांबवत नाहीयेत. कित्येक वेळा त्यांना पत्रव्यवहार करून त्यांच्याशी बोलून, तरी पण आम्ही मागच्या महिन्यातच महानगरपालिकेत व्हिजिट दिली, त्यावेळेस सुद्धा आम्ही कचऱ्याबद्दल हे प्रश्न मांडलेले होते. ते म्हटले आम्ही बघतोय, तुम्ही आयुक्तांशी मिटिंग घ्या, हे करा ते करा, तेवढंच बोलले आणि तिथून विषय परत काय पुढे त्यांनी नेला नाही. पण माझं एवढंच म्हणणं आहे, जर तुम्ही आम्ही जे नागरिक इथे राहतो, पुणे महानगरपालिकेच्या हद्दीत फक्त माणसं राहतात आणि फुरसुंगी उरुळी देवामध्ये काय जनावर राहतात असं नाहीये. आम्हाला पण आमचे पण कुटुंब आहेत, लहान मुलं आहेत, वयस्कर व्यक्ती आहेत, त्यांना पण त्रास होतो आहे. त्यांच्याकडे एवढे पैसे खर्च करायला नाही आहेत मोठ्या मोठ्या दवाखान्यात की तुम्ही तुमच्या कचऱ्यापायी आम्हाला त्रास होणार आणि आम्ही त्याचे इलाज करायला मोठ्या दवाखान्यात जाणार. इथं सर्वसामान्य कुटुंब पण राहतात, लक्षात घ्या. आणि जर या गोष्टीकडे डोळे झाकपाना करत असाल, त्याच्यामुळे पाणी दूषित होणे, लिचड होणे, खराबी होणे, सगळ्या गोष्टी या चालू आहेत. तरी माझी तीव्र इच्छा आहे की लवकरात लवकर ओपन डम्पिंग थांबवावं, नाही तर आम्ही हे आंदोलन तीव्र करू अजून, एवढं लक्षात घ्या. नमस्कार, मी फुरसुंगी उरुळी देवाची नगर परिषदेची नगरसेविका सौ स्नेहा सचिन हरपळे. तर आम्ही हे आज आंदोलन, पहिला दिवस आहे आंदोलनाचा हा. जर इथे हे असं ओपन डम्पिंग असं चालूच राहिलं तर आमचं आंदोलन हे 15 दिवस कंटिन्यू, म्हणजे जेपर्यंत अधिकारी आम्हाला रिस्पॉन्स देत नाहीत तोपर्यंत हे आंदोलन असंच चालू राहणार बेमुदत. आज नागरिकांच्या जीवाशी लोक खेळतायत. आज कचऱ्यामुळे ह्या एरियामध्ये जरी आलं तरी इतका वास येतो की गाड्यांच्या खिडक्या काचा वरती करायला लागतात. इतका घाण वास सुटतो इकडे आल्यानंतर कचऱ्याचा. डास, पाणी सुद्धा दूषित येतं या कचऱ्यामुळे. किती लोक, लहान मुलं आहेत तिथे, आजारी पडतायत लोक. इथे राहणं सुद्धा मुश्किल झालंय लोकांना. तर आता ह्याच्यावरती जर ह्या लोकांनी जर हे केलं नाही कारवाई, तर मोठ्या म्हणजे जे अधिकारी आहेत त्यांच्यावरती आम्ही गुन्हे दाखल करणार आहे. करण्यासाठी एक महिला या ठिकाणी आणि या ठिकाणी एक महिला जी आहे ते जागेवरती कोसळलेली आहे. आपण पाहू शकता या ठिकाणी ही महिला जी आहे ती आंदोलनासाठी आणि आपला न्याय हक्क मागण्यासाठी या ठिकाणी उपस्थित होत्या. मोठ्या संख्येने या ठिकाणी महिला भगिनी दाखल झाल्या होत्या. मात्र या ठिकाणी अधिकारी देखील या ठिकाणी आलेले आहेत, प्रशासन या ठिकाणी तैनात आहे. मात्र या ठिकाणी कडकडत्या उन्हामध्ये हे आंदोलन सुरू होतं आणि आंदोलनामध्ये एका महिलेला जागेवरती चक्कर आलेली आहे आणि ती महिला जी आहे ते पूर्णपणे या ठिकाणी या ठिकाणी कोसळलेली आहे. हे दृश्य आपण या ठिकाणी पाहतोय. या भागामध्ये प्रत्येक नागरिक त्रासाला कंटाळून आपला न्याय हक्क मागण्यासाठी या ठिकाणी मोठ्या संख्येने आंदोलन करत आहे आणि एवढ्या उन्हामध्ये आंदोलनासाठी बसलेले आहेत. या ठिकाणी आंदोलनासाठी महिला आहेत, आपण या ठिकाणी पाहू शकताय. त्यांचे फोन घ्या ना, दखल घेतली पाहिजे ना त्यांनी. आज महिलांना एवढा त्रास होतो, उन्हातानातून चक्कर येऊन पडायला लागेल पुण्यामध्ये उभं राहून महानगरपालिकेचे अधिकारी या ठिकाणी आलेली आहेत. तरी ते दखल घेत नाही. आम्ही सगळे 8 वाजल्यापासून असंच आंदोलन चालू राहील, असंच आंदोलन चालू राहायचं. राहिली तर आम्हाला हे नाही झालं. महिला भगिनी दाखल झालेल्या आहेत आणि या ठिकाणी कार्यकर्ते
दत्ता राऊत आहे ते त्या ठिकाणी पोहोचलेल्या महिलेला या ठिकाणचं घेऊन जात असताना आपल्याला पाहावयास मिळत आहे. आंदोलनासाठी मोठ्या संख्येने महानगरपालिकेचे अधिकारी देखील आलेले आहेत. मात्र आंदोलनाची अद्याप दखल घेतली गेलेली नाही. पोलीस प्रशासन या ठिकाणी देवाची फुरसुंगी कचरा डेपोवर जे ओपन डंपिंग गेल्या महिनाभरापासून चालू आहे, त्यामुळे नागरिकांना प्रचंड मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी त्रास होतोय. हा ओपन डंपिंग कायद्याने या ठिकाणी करता येत नाही, तरी देखील राजरोसपणे पुणे महानगरपालिका दमदाटीने या ठिकाणी ओपन डंपिंग करत आहे. हे ओपन डंपिंग कायमस्वरूपी बंद व्हावं आणि ज्यांनी कोणी आदेश दिलेत त्यांच्यावर गुन्हे दाखल व्हावेत, यासाठी आजपासून हे आंदोलन आम्ही चालू केलेलं आहे. बंद करा, बंद करा, कचरा डेपो बंद करा, बंद करा, बंद करा. ओपन डंपिंग केलेल्या अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करा. ओपन डंपिंग चालू केलेल्या अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करा. ओपन डंपिंग कचऱ्याच्या गाड्या आरोग्याशी खेळणाऱ्या अधिकाऱ्यांचं करायचं काय? लोकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या अधिकाऱ्यांचं करायचं काय? कचऱ्याच्या गाड्या बंद करा, बंद करा.